कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले भोवतालनी
क्या बात निंदते जने वध निंदते निंदते जने वध केले वध के निंदते जने वध केले निंदते हैं जने वध केले निंदते वध केले वध केले निंदते
अंगीकार ज्यांचा केला नारायणे, बेस कमी करा, एकदम बेस झिरो करून टाका. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितेही त्याने बंद केली. अजामेळ भिल्लीने तारिली कुंठेने, प्रत्यक्ष पुराणे बंद केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिक किंकर बंद केला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितेही त्याने बंद केली. तुका म्हणे येते भजन प्रमाण, तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितेही त्याने बंद केली. मायोग पीठे तटे भीमरत्यम, परम पुंडरीकाय दातु मुनींद्रे. समागत तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वनी आता. विठ्ठल विठ्ठल अंगीकार ज्यांचा केला नारायणे, अंगीकार ज्यांचा केला नारायणे. निंदितेही त्याने वंदे केली. अजामेळ भिल्लीने तारिली कुंठेने, प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. अशा ठिकाणी दादा एकदम मोकळा आवाज करायचा, थोडं बोलताना जड जाते बरं. विठ्ठल विठ्ठल अशा ठिकाणी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची अवध भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी आपला अखंड देह झिजवला
असे साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग असून या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज हे बघा प्रत्येक माणूस जन्माला येतो. या ठिकाणी माणूस जन्माला आल्याच्या नंतर या मानव देहाला आल्याच्या नंतर या माणसाचा भगवंताने अंगीकार केल्याच्या नंतर जगाच्या मालकाने आपलंसं म्हटल्याच्या नंतर माणूस किती मोठा होतो या अभंगातून महाराज सांगतात. विठ्ठल अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी प्रत्येक जीव जन्माला येतो. मानव देहाला आल्याच्या नंतर या माणसाला अर्थात या जीवाला देवानं आपलंसं म्हटल्याच्या नंतर देवानं आपलंसं केल्याच्या नंतर देवाने अंगीकार केल्याच्या नंतर हा जीव किती मोठा होतो अर्थात माणूस किती मोठा होतो या अभंगातून सांगतात. म्हणून महाराज म्हणतात ऐका या जगामध्ये जीवन जगत असताना या विश्वामध्ये काही घटक असे आहेत की त्या घटकांची चेष्टा केली जाते, निंदा केली जाते, हिंसा केली जाते. परंतु महाराज म्हणले त्यांची चेष्टा निंदा हिंसा जरी केली आणि त्या व्यक्तीचा अंगीकार जर जगाच्या मालकाने केला त्या देवाने केला तर तुमच्या माझ्यासारखे माणसं काहीच करू शकत नाही म्हणले. म्हणून महाराज म्हणले अंगीकार ज्यांचा केला नारायण आहे का नाही. म्हणून महाराज म्हणले अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदितेही त्याने वंदे केली. एकदा का देवाने अंगीकार केला की म्हणले महाराज म्हणले पाठीमागं बघायची गरज नाही. हे बघा आपल्यासारख्याच जाऊ द्या हो कितीतरी निंदनीय व्यक्तीचा केले म्हणले ऐका अजामेळ भिल्लिनी तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ऐका आजामेळ नावाचे एक ब्राह्मण होते पण समाजानं वाळीत टाकले. भगवंताने आपलंसं केलं, देवाने आपलंसं केलं. आज भागवतात वर्णन नाही. भिल्लीन कोण लावर चित्र ससे रानडुकर दिसेल ते पाखरं खाणार जी पोरगी. पण पंढरपुरातल्या मालकाने आपलीशी केली. आज तिचं चरित्र रामायणातून काढत 35% रामायण 0 आहे. ऐका कुंटीन औदंबरीच्या आधी संघात नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी पण पंढरपुरातल्या मालकाने आपलीशी केली. आज पंढरपुरातल्या मालकाच्या अगोदर आणि पंढरपुरातल्या मालकिनीच्या अगोदर दर्शन आहे. विठ्ठल एवढ्या पुरतं जाऊ नका. आणखी एक अफाट पापाच्या राशी असणारा व्यक्ती होता म्हणले. किती अफाट त्याच्या पापाची गणना सुद्धा करता आली नाही म्हणले. ऐका ब्रह्महत्या राशी पातके अपार आणि वाल्मिक किंकर वंदे केला. अपाट म्हणजे अपार याचा म्हणले त्याचं गणितच नाही. हेक्टन क्विंटल खर्व निखर्व अब्जे या त्याचं गणितच ना म्हणे. गणिताच्या पलीकडचं पाप एवढं पाप. महाराज म्हणले सत्य लोकाच्या मालकाने त्याचं पाप मोजण्यासाठी एक तराजू केलं त्या तराजूच्या साखळ्यात तुटले एवढं पाप. पण ऐका परिणाम देवाने आपलंसं केलं. बोलीला वाल्मिक तैशीची करीन आणि वरतुनी दावीन नामा म्हणे. ऐका महाराज म्हणले जगाच्या मालकाने आपलंसं केलं तर जसा वाल्या कोळी बोलला तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं. ताकद ऐका तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरं पण जाळायचे. महाराज म्हणले वाल्या कोळे ताकद कशी निर्माण झाली. वाल्या कोळ्यानं भजन केलं म्हणले. ऐका किती केलं अंगावर वारुळ उगलं तरी आहे का नाही. म्हणजे ऐका मला सांगायचं एवढं की एवढं भजन केलं. हे बघा इथे इतके जण आलात कशासाठी आलात. इथं काय चालू म्हणले नामचिंतन नामस्मरण भजन आहे का नाही. पण ऐका इथं भजनाला किंमत आहे म्हणले. हे बघा चांगलं बोलणं हे सुद्धा भजन आहे. चांगलं काम करणं हे सुद्धा भजन आहे. मग आता तुम्ही म्हणता ते भजन आहे हे भजनी मंडळ म्हणीन आम्ही उभा राहिलो हे का ऑर्केस्ट्रा आहे हे सुद्धा भजनच आहे. तिथं भजन असतंच. पण ऐका तुम्ही जर गावात एखादा पाण्याचा हातपंप पाडला अर्थात बोर पाडला आणि त्या बोरचं जर पाणी जर गावातले लोक पित असतील ना तर महाराज म्हणले हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतंय. विठ्ठल
विठाल विठाल महाराज म्हणले तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरं पण जाळायचे. महाराज म्हणले एकदा का भजन केलं की अंगीकार ज्यांचा केला नारायणे आणि निंदितेही त्याने वंदे केले आहे का नाही. मग काय होतं म्हणले भगवान परमात्मा जगाचा मालक आपला अंगीकार करतो. हा झाला माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता पंगत झाली का नाही मग आता तुम्ही झोपले तरी चालेल. विठाल अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय नमूद करतात की माणसाला जगाच्या मालकाने अर्थात देवाने आपलंसं म्हटल्याच्या नंतर त्यांना माहिती मी जास्त साखर गुळ खात नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. परंतु अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिचय परिहार देणं कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं. गेल्या अनेक वर्षापासून गेल्या 58 वर्षापासून अव्यात अविरतपणे भगवान परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर गुरुवर्य यशवंत महाराज आंध्रुडकर कैलासवासी भगवान महाराज दिवटे यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज शिंगाडे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला अखंड नाम सप्ताह आणि वर्ष 58 आणि 98व्या वर्षातील आजच्या ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली आहे का नाही. आता तुम्ही एकदम बारीक गडी बघून इतक्या लांब टाकला काय करायचं आहे की नाही. पण आनंदीमय वातावरण या ठिकाणी मला ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मिळाली असे आदरणीय आपल्या गावचं भूषण लक्ष्मण महाराज आहेर महाराजांनी फोन केला की म्हणले बाबा तुमची तारीख घ्यायची. त्या ठिकाणी ते पाठीमागे आलते आपल्या गावचे सर्व भजनी मंडळी बाबा हनुमंत बाबा आहे का नाही. त्यांचं पाठीमागे कीर्तन होतं. आमची भेट मला वाटतं फोन झाला आहे की नाही. इथं जवळ कोणतं गाव आहे ते हा नवी वडगाव. हे असं होतं बघा वयामानाने त्याला काय करू आहे का नाही येत नाही लक्षात लवकर आहे का नाही. म्हणून ह्या नळी वडगावला कीर्तन होतं. महाराजांचंही कीर्तन होतं त्या ठिकाणी. अगदी त्या ठिकाणी या परिसरात भरपूर ठिकाणी येण्याचा योग आदरणीय आमचे लक्ष्मण बाबा यांनी मला फोन केला. सांगितलं अमकी तारीख घ्या म्हणले. म्हणलं काय अडचण नाही घेतो. आता येण्यासारखी परिस्थिती नव्हती सवडही नाही. कारण की श्री क्षेत्र शृंगऋषी गडावर भव्य दिव्य स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी संस्थेवर राहतो त्या ठिकाणी खूप मोठा सप्ताह चालू आहे आणि त्या ठिकाणाहून येणं म्हणजे अशक्य होतं. पण महाराजांनी सांगितलं पहिलीच वेळेस आहे. म्हणलं काय अडचण नाही बाबा 100% बाबांची परवानगी घेतो. बाबांना म्हणायच्या आधीच बाबा म्हणले डोकेवाडी म्हणले की म्हणले बिंदास्त तर घ्या काय अडचण नाही. आणि प्रेमाचे माणसं त्या ठिकाणी आले. सर्व भजनी मंडळी बाबा आलते. आता कसंही चेहरे लक्ष देतात पण नाव लक्ष देत आहे येत नाहीत आहे की नाही. म्हणून सर्वांना धन्यवाद. सर्वच मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एका होणी एक बळी रे. आता कुणाकुणाचं गुण वर्णन करणं आहे का नाही. आता सगळ्यात छोटा मी एका म्हणजे एकापेक्षा एक मोठे महाराज म्हणले आहे का नाही. कुणाचं वर्णन करावं. हरिभक्तीपरायण आपल्याच गावातील गोड व्यक्तिमत्व जे टाळ घेऊन उभा राहिले असे गायनाचार्य नामवंत कीर्तनकार खूप सुंदर जे कीर्तन करतात. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व हनुमंत महाराज आहेर बाबा आहे त्यांनाही प्रणाम. हरिभक्तीपरायण बाबा हां सर्वच महाराज मंडळी ज्यांनी पहिली चाल गायली पाठीमागे असे हरिभक्तीपरायण आपला सप्ताहामध्ये 8 दिवस ज्यांची उपस्थित आहे. ज्यांचं गोड गाणं आहे आणि नुसतं गोड नाही तर अनुभवाचं गाणं आहे असे आदरणीय नितीन महाराज त्यांनाही खूप खूप धन्यवाद प्रणाम. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायच्यात. आपण खूप कसरत करावं लागते. इथं आल्याच्या नंतर खूप आरडावं लागतं. मला कळलं की किती बोलावं लागतं बोलल्यावर काय होतं आता कळायला लागलं. काल परवा गेलो दवाखान्यात डॉक्टर म्हणले आता तुम्ही बाउंड्रीवर शुगरच्या जरा काळजीने आणि घसाही पूर्ण लाल पडला होता आतून सुजलेला आहे. पण तरी पण डॉक्टरांनी सांगितलं माईकवर बोलू नका. पण चला हा घडतंय तोपर्यंत घालायचं. ज्या दिवशी सगळं सोडून जायचं तुम्ही म्हणता तुम्ही लय म्हातारे झाले का. पण आता काय चुकणार तर कुणालाच नाही. तर महाराज म्हणले वयाची मर्यादा आल्याच्या नंतर सगळ्याला जावं लागतं. म्हणून आत्ता पाठीमागे पाहतोय माईकवर बोलणं म्हणजे एवढं सोपं नाही. पाठीमागे आमच्या महाराजांना का कॅन्सर झाला एवढं सोपं नाही. पण चला भगवंताची कृपा फुटो हे मस्तक तुटो हे शरीर
आपण त्या भगवंतासाठी जन्म घेतलेला आहे, त्याचं नामचिंतन नामस्मरण करण्यासाठीच घेतलेलं आहे. पण त्या चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. आदरणीय ज्यांनी पुढं चाल गायली असे माझ्यासोबत आल्या आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या परिसराचं वैभव गायनाचार्य अर्जुन महाराज नांगरे सर ते आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आदरणीय बाबा आहेत महाराज, सागर महाराज बाबा आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या. आणि जे उत्कृष्ट मृदंगाची साथ करतात आदरणीय गोड व्यक्तिमत्व आहे का नाही, आपण शिनपाकीजत म्हणायचं आहे का नाही. आज आमचा जोड लागला पक्वाजाचा आणि माझा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या आहे का नाही. खूप ताकदीने वाजवणं एवढं सोपं नाही आहे का नाही. काय महाराजांचं नाव आदित्य महाराज ते आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्वच मंडळी आहेत. बाबा सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो, कारण की सगळ्यांची नावं घेत बसलं तर वेळ पुरणार नाही का नाही. आणि चोपदाराचं तर काय बघायचं काम नाही. ऐकायला येते ना चोपदार गाव मातीपुरी माडिक वस्ती. तुम्हाला सांग काय हे बघा, मला ऐकायलाही बरोबर येत नाही आणि दिसायलाही बरोबर नाही, मला माणसं ओळखत नाही. हे पाठीमागे झालता मग ऑक्सिजन तेव्हापासून मला बरोबर दिसत नाही, ऐकायला येत नाही. मला नुसत्या नोटा दिसतात, चिल्लर अजिबात दिसत नाही का नाही. म्हणून माडिक वस्तीवरचे बाबा आहेत जे आता या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. आपल्या झेंडेवाडी गावचे अण्णासाहेब चोरमले सर ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी मला फोन केला, म्हणले आमच्या परिसरात आले तुम्ही, फोन केला नाही. आता गणगणित नाही राहिले म्हणलं ध्यानात, तेही उपस्थित झाले. सर्वच मंडळी पेटी मास्तर बाबा करता एकदा जोरदार टाळ्या वाजा आहे का नाही. वेळेला सूर देतात, नाही तर सूर लागणं म्हणजे अशक्य काम होतं आहे की नाही. पण बाबांनी अगदी वेळेवर सूर दिला. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विशेष म्हणजे जे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, श्रेष्ठ मला असावा तर असा असावा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजायच्या. कारण की कुठं काय द्यायचं कुठं काय नाही का नाही. साई साऊंड मोरगाव आहे का नाही, खूप गोड आहे. आणि बघा 10-5 रुपये गेले तरी चालतात, पण सीन राहायला नाही पाहिजे, अशी सिस्टम दादांची आहे. विठाल अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाला अर्थात माणसाला देवाने आपलंसं म्हटल्याच्या नंतर माणूस किती मोठा होतो या अभंगातून सांगतात. ऐका, आता आपण व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपलं कसं आहे, एखाद्या श्रीमंतानं मला माझं म्हटलं की आपल्याला काय वाटतं, काम झालं. ऐका बरं, ऐका इकडे लक्ष द्या. ज्या श्रीमंतानं तुला माझं म्हटलंय तो श्रीमंत मरणार आहे की नाही, पटापट बोला. हा बरं, मरतात येरी मरत नाही का, मरतात म्हणले. ज्याला आलंय त्याला जावंच लागतं आहे का नाही. बरं ऐका, महाराज म्हणले श्रीमंतानं माझं म्हटणं म्हणजे बुटकुल्यातलं पाणी आणि देवाने माझं म्हटणं म्हणजे हे समुद्रातलं पाणी, ते संपतच नसतं, कधीच संपत नाही. ऐका, म्हणून मला एवढं सांगायचंय की देवाने माणसाला आपलंसं म्हटल्याच नंतर माणूस किती मोठा होतो. ऐका, एका श्रीमंत राजानं एका बाईला आपलंसं केलं. सांगू किती श्रीमंत, 22,000 राजे ज्याचे पाय चाटीत होते असा श्रीमंत जरासंध नावाचा. जरासंध, हा अशी वक्ती पाहिजे, श्रोते पाहिजेत आहे की नाही. म्हणून या ठिकाणी 2-2 चॅनल आहेत, चॅनलवाले उद्या एवढंच एडिट करून टाकतील, म्हणते महाराज म्हणतात आता काय चाललं होतं लाईट गेलं आहे की नाही. म्हणून जे या लाईव्हच्या माध्यमातून शूटिंगच्या माध्यमातून जे या कीर्तनाचं प्रेक्षेपण करत आहेत असे या यूट्यूब चॅनलवाले आदरणीय आपुलकी कीर्तनाची आमचे यशवंत दादा धोत्रे त्यांची शूटिंग आहे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजायच्यात. जे आपले 7 दिवस शूटिंग करतात असे आदरणीय दादा आपले चॅनलचे पुण्यवाणी त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजायच्यात. या दोन्ही शूटिंगच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात जाणार आहेत आहे का नाही. पण त्यांनाही खूप खूप आभार. काय चाललं होतं की जरासंध नावाचा श्रीमंत राजा, ऐका किती श्रीमंत होता सांगू, 22,000 राजे ज्याचे पाय चाटीत होते असा जरासंध राजा. आणि त्याच्या 2 पोरी, एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. आणि या 2 पोरीचा मालक कोण, मथुरेचा राजा कंस. आणि त्या कंसानं त्या बाईला आपलंसं केलं. पण त्या
त्या बाईला आपलंसं केलं. ती बाई कोणती होती माहिती आहे का? 32 जागेवर वाकलेली कुब्जा. आणि त्या बाईला कंसानं आपलंसं केलं. पण ऐका, त्या बाईच्या बोटामध्ये एक सद्गुण होता. तिनं कंसाला गंध लावला की कंसाला झोप लागायची. आता झोप 2 लोकांना लागत नाही. एक ज्याचं दुखतंय त्याला, 2 ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला. बरोबर, अगदी बरोबर आहे का नाही? आहे का नाही? म्हणून हे बघा, एखाद्याचा डोळा दुखायला त्याला झोप लागत नाही, एखाद्याचं पोट दुखायला झोप लागत नाही, आहे का नाही? एखाद्याचा हात दुखायला झोप लागत नाही, एखाद्याचं डोकं दुखायला झोप लागत नाही. पण महाराज म्हणले व्याधीजन्य, याला डॉक्टर आहे, याला वैद्य आहे, याला गोळ्या आहे, याला औषध आहे. पण ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला औषधच नाही, त्याला डॉक्टरच नाही. आहे का नाही? म्हणून तुम्ही लक्ष द्या, आहे का नाही? एखादं वाक्य पटलं मान हलव जा, म्हणजे तुम्ही आहेत का, आहे का नाही? म्हणजे जागेत का झोपलेत बा, मला मिळ लागत जाईन, आहे का नाही? म्हणून ऐका, ह्याला डॉक्टरच नाही म्हणले. ऐका, आणि कंस हा परद्वेषी होता. पर म्हणजे दुसरं आणि द्वेष म्हणजे न सहन होणे, असा कंस. आणि त्या बाईच्या बोटामध्ये एक सद्गुण होता. त्या बाईनं कंसाला गंध लावला की 2.5 तासाची झोप. मग एक दिवस ती जी 32 जागेवर वाकलेली कुब्जा होती ना, ती कंसाकडे गेली आणि सांगितलं, राजेसाहेब, अनेक वर्षापासून, अनेक काळापासून मी तुम्हाला गंध लावते. मी तुम्हाला गंध लावल्याच्या नंतर तुम्हाला झोप लागते. मग तुम्ही माझं हे वाकलेलं शरीर का नीट करत नाही? ऐका, कंसाचं उत्तर फार गोड आहे. कंस म्हणला, हे बघ कुब्जा, तू सगळ्या गोळ्या जरी खाल्ल्या, सगळ्या औषधी जरी खाल्ल्या आणि औषध देणारे जरी खाल्ले तरी तू नीट होत. किती मोठ्या माणसानं आपण गेली. पण ऐका, टोल ना क्या कुठं? द्वारके मथुरेत, आहे का नाही? मथुरेत आला आणि आल्याबरोबर जी 32 जागेवर वाकलेली कुब्जा होती ना, तिनं भगवंताला गंध लावला. आणि गंध लावल्याबरोबर मोठ्या दादानं सांगितलं, कन्हैया, ह्या बेटीनं आपल्याला 7व्या अवतारात खूप त्रास दिलता रे. पण देवाने सांगितलं, भगवान म्हणले, दादा, 7व्या अवतारात जरी त्रास दिला असेल ना, पण नालायकाच्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर आपला सन्मान केलाय, आपला सत्कार केलाय, हिला तसं जाऊ द्यायचं नाही. सांगू कंस किती नालायक होता. देवाच्या माय बापाला बंदी शाळेत ठेवलं, याच्या पुरतं जाऊ नका. स्वतःच्या माय बापाला अंधार कुतडीत टाकलं होतं. इतका नालायक होता कंस, इतका नालायक, आहे का नाही? आता ते मेलाय, तो काय करणार? त्याला नालायक जरी म्हणलो, त्याला शिव्या जरी दिली, ते काय करणार? असेल कुणी त्याची वंशावळ एखादी तर बघू, आपल्या ताकद आहे तेवढी. विठाल एवढा नालायक कंस, आणि त्या नालायक कंस राजाच्या दरबारामध्ये भगवंताला गंध लावला. ऐका परिणाम, देवाने आपल्या हातामध्ये हनवटी धरली, कटकट कटकट वर दाबली. जशी दाबली तशी 80 वर्षाची कुब्जा 20 वर्षाच्या पूर्वीसारखी दिसू लागली. ह्या टवटवीत दिसू लागली म्हणता, एकदम टवटवीत. आणि जी 20 वर्षाची सून होती तिच्या गालाच्या झोळ्या लोंबल्या, अशा लोंबल्या म्हणतात. आणि 80 वर्षाची कुब्जा 20 वर्षाची. ऐका किती कृपती होती सांगू. महाराज म्हणले, ती जर अंधारात एखाद्यानं पाहिली तर माणूसच मरत होता, इतकी दिसायला घाण, इतकी घाण होती. म्हणजे इतकी क्रूर, इतकी कृपती होती. पण ऐका, कृपती स्वरूपवंती करुणी ठेली. परिणाम अभंगाचं प्रथम चरण. अंगीकार
अंगीकार केला नारायणी अंगीकार जसा केला जेवण झालं नाही फुकटच्या टाळ्यात वाजा जरा एकदा एवढे मोठा मोठा कलाकार राहतात आपल्या गावामध्ये आहे की नाही भाग्य म्हणावं लागेल आपल्या डोक्यावाडीचं नाहीतरी आपला कार्यक्रम मोठाच असतो ऐश्वर्यात थाटातच असतो आहे की नाही पण काय गोड कलाकार आहेत महाराज असं वाटतं मरून ह्यांच्या पोटाला जन्माला एवढा गोड आवाज आहे बाबा त्यांच्याकडे आपल्याकडे शब्द नाहीत त्यांच्याकडे देण्यासाठी आहे की नाही एवढं कसरतीने म्हणणं एवढं जीव लावून नाही तर म्हणणारे गायक भरपूर आहेत आहे की नाही कलाकार भरपूर भेटतात पण एवढे मनमोकळेपणाची नाही आहे का म्हणून आणि त्याला बी मेळ जुळून असावं लागतं पकवायच्या टाळकडे आहे का नाही एकदा मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत पाठीमागचे म्हणले रंगणी रांगत गंगुला बोलत कसं करायचं हे का नाही त्याला सगळं वातावरण लागतं एवढं सुंदर म्हणतात एवढं सुंदर म्हणून सुद्धा लोक काय 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 म्हणतात त्यांना काय हे तर करायचं तू कर इथे येऊन तुला पैसे देतो नाही का नाही काय बोलते लोक भरोसा नाही त्याच्या माटे त्यांचा लय संघर्ष आहे का नाही महाराज गुरुजीकडेच आहेत ना लोंढे गुरुजीकडे मी सुद्धा गणेश महाराजाकडे होतो लय दिवस पकवा शिकलो मी चांगलं भजन तयारीने कीर्तन वाजायला होतो सोडून दिलं कटाळा आला आहे की नाही म्हणून इकडं घुसलो नाही जास्तीचं जमलं मला आहे की नाही हे सोपं नाही खूप कसरत करावी लागते त्याला अतिशय म्हणजे जीवनाची पराकाष्ठा सगळं तारुण्य त्या कलेसाठी अर्पण करावं लागतं नंतर कुठंतरी हे दिसतं महाराज आहे की नाही तर तुम्ही म्हणता हे लय सोपं आहे कीर्तन गाणं वाजणं अवघड हे सोपं आहे हे बी सोपं नाही ह्याला लय कसरत करावं लागते पाठ करावं लागतं त्याचं चिंतन करावं लागतं त्याचं मनन करावं लागतं आणि एवढं करून जर इथे येऊन विसरलं तर मग काय करायचं तुम्ही बरं हे सोपं आहे ते सूत्रसंचालन सोपं आहे का कोण बोलतं इथं तुम्ही बोलता ना बाबा कोण ना तानाजी बाबा आहे का नाही ते सोपं आहे का बाबा एका गावात काय झालं माहिती आहे का एक कार्यकर्ता उठला म्हणला रोज तुम्ही सांगता निवेदन तुम्ही सांगता तुमच्या काय बापाचा सप्ताह आहे का म्हणला गुत्ता घेतला का उद्या मी सांगणार अरे ते लोक म्हणले गावातले सोपं नसतंय करतंय करू दे काय म्हणला सोपं नसतंय हातात पत्रिका घेता म्हणला आजचे आलेले महाराज उद्याचे आलेले महाराज आलेल्या गुणवानाचा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल चहा घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका याच्यापेक्षा दुसरं काय सांगतात ते जरा वर्गणी जास्त होती गाववाले म्हणले सांगू द्या म्हणले पण योग असा दुसऱ्या दिवशी कीर्तन माझं आणि नेमकं दुसऱ्या दिवशी त्याच्या गावात त्याचा पाहुणा झाला मैत आणि ते गेलं तिकडं दिवसभर श्रद्धांजली अर्पण करत बसलो ह्या संध्याकाळी आलं कीर्तनात ते कपडे ते ना ते आपलं कसं गबाळ कसं राहतो आपण जसं असून ते आलो लोक म्हणले हे बोलणार आहेत मी माझा माईक दिला म्हणलं बोला ते म्हणलं ऐका आज आपल्या पवित्र भूमीमध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माऊली महाराज सजगण यांनी गोड सेवा केली तरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 5 मिनिटं सर्वांनी स्तब्धता बाळगावी म्हणलं पांढऱ्या कमीत कमी गेवराईवासी तरी म्हण डायरेक्ट वैकुंठवासी ही म्हणलं बैठकीत सांगतो तुला असा राग आला पण ते काय झालं माहिती का ते बोललं पाया पडलं 500 रुपये दिले म्हणलं अजून 10 बाऱ्या म्हण ह्या बापाचं काय चाललंय विठालं हवंच असेल कुणाला बोलायची आपली तयारी ठेवा तेव्हा 500 रेट होता आता 1000 आहे विठालं
म्हणाले अंगीकार ज्यांचा केला नारायणी आणि निंदित त्याने वंदे केले. ऐका, आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे भगवंताने आपला अंगीकार करावा, देवाने आपल्याला आपलंस करावं. हे बघा आता इथं एवढ्या महिला मंडळी जमून आलात, एवढे पुरुष मंडळी आलात, एवढे तरुण मंडळी आलात, एवढे महाराज मंडळी आहेत. खरं सांगा, तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे, तुम्हाला खोटं बोलायचं नाही. कुणाला वाटतं देव भेटावं त्याने वर हात करा. एकेच मावशीला बाबा 22 34. अहो तिकडं नका बघू, सज्जन माणूस आहे मी, माझ्याकडे बघा. काय का ना कोणाला हा 13 3 आहे का नाही? वाटत नाही तुम्हाला देव भेटावं? बरं काही मान हलवा, वाटतो का नाही? हा वाटतो का नाही? हा ते बघा तिला बोल काय मगाशी घरी सांगितलं त्यांनी. तो म्हणला काय म्हणला गाडी ते बघा ते गाला म्हणला ह्यांचं जरा काय म्हणला लय खिलारी असते ते. पण बरं झालं त्यांना पटांगणातच ठेवलं आहे का नाही. जरा दूरच्या अंतरावर तुम्हाला सांगू का, एकदा बाळूमाच्या मेंढ्या आल्या आमच्या इकडं. बाळूमाच्या मेंढ्यापाशी माझं कीर्तन बाबा, आणि कीर्तनात काय झालं, एक पोरग बसवलं माझ्या पुढं. कशाला? गुळ ठेवायला. पण ते नाकात बोटं घालायचं आणि मला गुळ ठेवायचं. मी 2दा 3दा खाल्ला, तिसऱ्या चौथ्या वेळेस मी पाहिलं आता कीर्तनात बाहेर काढताय ना ते. मला आला राग, म्हणलं गप आता ठेवू नको म्हणलं. त्याला सांगितलं, त्याला आला, त्याला वाटलं ते बोललंय बोलू द्या. त्यांनी ते उद्योग सोडून दिला. घोंगडीचं काय असते द्वारिया दश्या, तीच वडीत बसला. अरे म्हणलं गप ना बाबा, कमी येड्यावानी करायला. पुन्हा त्याला आला राग जास्तच. त्याला वाटलं ह्याने लय आपली अपमान केला म्हणलं, आहे का नाही. मग तो काय झालं, योग आता जशी लाईट गेली का तशी लाईट गेली. त्या पोराने मागं पुढं पाहिलं, जी धोतर धरलं हो पटांगणात. तसा काही प्रकार नाही. त्याच्यामुळं हे पिले तिकडे ठेवायचं पटांगणात. ते लय खत्री असते, आहे का नाही. हा म्हणून मला सांगायचं काय चाललं होतं, कशावर चाललं होतं आपलं पांगलं, आहे की नाही. हे पोरं आणि आनंदाचं वातावरण एकदम मस्त आहेत, गोड आहेत, आहे की नाही. गोड लेकरं आहेत. काय चाललं होतं, काय विचारलं होतं तुम्हाला मी? खरीची अंगीकार. हा अंगीकार अंगीकार आहे का नाही. प्रत्येकाला वाटतं का नाही देव भेटावं? हा वाटतोय. बरं ऐका, कुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? वाटतो? हा अहो तू कोबरा असं म्हणू गेले शेवटी, आहे का नाही. वाटतो का नाही देव तुम्हाला भेटावा, देव आपल्या घरी यावा? बरोबर आहे. बरं तुम्हाला वाटतं का देवाच्या घरी जावा? हा नाही. इतके स्वार्थी, एवढे मतलबी म्हणल्यावर देव आपला कसा अंगीकार करेन? विठाला महाराज म्हणले ऐका, आपल्याला जर वाटत असेल तर देवाने अंगीकार करावा, काय करावं लागेल? महाराज म्हणले ऐका, आपल्याला वाटलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताने आपला अंगीकार कराव, त्याने आपला स्वीकार कराव, त्याने आपल्याला आपलंसं म्हणाव. नाही का कोणाला आपलंसं म्हटलं? ऐका, राजा होता. तुम्हाला दृष्टांत सांगण्यासाठी नाही आलो, पण सिद्धांत रूपी मी तुम्हाला पटवून देतो आणि पुढे चालतो. एक राजा होता, एका नगरीचा राजा, आणि त्याला 5 पोरी झाल्या. आता सांगा, एखाद्याला जर मुलगा नसेल तर त्याच्या जीवनात किती दुःख असतं. अख्ख्या गावाचं दुःख त्याच्या डोक्यावर बसलेलं असतं. एवढं दुःख त्या व्यक्तीला असतं. किती? आणि त्या राजाला 5 मुली होत्या, पण पोरगा नव्हता. आता 6वा गर्भ राणीच्या पोटामध्ये वाढत होता. ऐका, मला देवाने अंगीकार केल्याच्या नंतर माणूस किती मोठा होतो हे सांगायचं. 6वा गर्भ राणीच्या पोटामध्ये वाढत होता. राजाने सांगितले, बघ राणी, आता 5 मुली झाल्यात, 6वा मला मुलगा पाहिजे, आणि मुलगा नाही झाला तर त्या मुलीलाही मारलं जाईल, तुलाही मारलं जाईल. ऐका, जवळजवळ 9 महिने झाले, 9 दिवस झाले, प्रसूती झाली. योगानं मुलगीच झाली. काय? मुलगी झाली. आणि मुलगी झाल्याच्या नंतर पण राणी खूप चतुर होती, राणी हुशार होती. राणीनं दासीला बोलवून घेतलं, दासीला सांगितले, बघ दासी, राजा साहेबांकडे जायचं, राजा साहेबांना निरोप द्यायचा की तुम्हाला मुलगा झालाय. दासी म्हणली आत्ता सांगते. पण दासी सांगितलं, इकडे ये. एवढं सांगितलं ठीक आहे, पण याच्या पुढे आणखी ऐकी एक वाक्य. राजाला तुम्हाला मुलगा झाला आहे असं सांगत असताना सांगायचं 12 वर्ष तुम्हाला मुलाचं तोंड पाहायला जमणार. कोणी सांगितलं? राणी. कुणाला? दासी. दासी राजाकडे गेली, सांगितलं, राजे साहेब
तुम्हाला मुलगा झालाय. राजा आनंदाने उड्या मारू लागला. आता 5 पोरी हो मुलगा झाल्यावर आहे की नाही. जे ज्याला मुलगा नाही त्याला मुलाचं दुःख माहिती असतं. आणि त्यावेळेस राजा उड्या मारू लागला. पण दासीने सांगितलं, ऐका राजे साहेब, एवढा आनंद आहे, तुम्हाला मुलगा झाला हे खरं आहे, पण 12 वर्ष तुम्हाला पोराचं तोंड पाहायला जमणार नाही. राजाला आनंद झाला होता मुलगा झाल्याला. राजाने सांगितलं, अहो 12 वर्ष काय दासी, 12 वर्ष काय म्हणतेस, डायरेक्ट त्याच्या लग्नात तोंड पाहू. एवढा आनंदी झाला राजा, किती एवढा. आणि आता जवळपास ती मुलगी जो मुलगा म्हणून वाढत होती. आपसात बडबड करू नका रे दादा, हो उगाच जाताना कमी जास्ती तुमच्यामुळे मला 1000-2000 रुपये कमी झाले, उगा अडचणीचे काम होते. विठ्ठल माया कीर्तनात 2 बाया बोलल्या, कीर्तन झाल्यावर त्या कार्यकर्त्यांनी 2000 कमी दिले. म्हणलं असं का बरं. ते म्हणले बाया बोलल्या. मग म्हणलं बाया तुमच्या गावातले. ते म्हणले तुला कशाला आणले. विठ्ठल सात बडबड करू नका. ऐका काय होतं, एकदा विक्षेप झाला की लिंक जुटत नाही का नाही. आणि एक तर खेळ जुळवायला लागत आहे. पुन्हा एकदा विक्षेप झाल्यावर सगळं मोडल्यावर जुळवायला पुन्हा लई वेळ लागतो आहे की नाही. पण ऐका, जी मुलगा म्हणून त्या राज्यात वाढत होती, ती मुलगी आता जवळपास 20 वर्षाची झाली, 21 वर्षाची झाली. 22व्या वर्षात पदार्पण केलं. राजाने ठरवलं आपल्या मुलाला आता दुसऱ्या राजाची मुलगी पाहिली पाहिजे, आपल्या मुलाचा विवाह केला पाहिजे. राजा दुसऱ्या राजाची मुलगी पाहिली राजानं. आता जवळपास लग्न ठरणार. पण ह्या मुलीलाही माहीत झालं की आपण या राज्यात मुलगा म्हणून वाढतो आणि आपला जर विवाह झाला, लग्न झालं आणि हे प्रकरण जर उघडकीस आलं तर मलाही मरावं लागेल, माझ्या आईलाही मरावं लागेल आणि दासीलाही मरावं लागेल. माझ्या एकटीमुळे किती जीव जायले म्हणली, 3 जायले. त्यापेक्षा मीच जर प्राणत्याग केला काय वाईट आहे म्हणली. म्हणून मुलगी रात्रीच्या 12 वाजता राजवाड्याच्या बाहेर पडली. भयानक अरण्यामध्ये निघून गेली. पहाटेच्या वेळेला उंच कड्यावर उभा राहिली. उडीत टाकणार, खालून भजन चालू होतं. भगवंताचं नामस्मरण नामचिंतन चालू होतं. त्यावेळेस कोण होते माहिती का, ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज. जेव्हा ते उत्तर भारतामध्ये यात्रेकरता जायचे आणि जात असताना त्या मुलीने पाहिले आणि मुलीने विचार केला, अरे आता तर मरायचंच आहे, आता आपण इथं मरण्यासाठीच आलो आहोत. पण एकदा या संतांचं दर्शन घेतलं, या देवांचं वारकऱ्यांचं दर्शन घेतलं आणि वारकऱ्यांचं दर्शन घेऊन मेल्यावर काय अडचण म्हणून एकदा घेऊ म्हणून ती वारकऱ्यांच्या जवळ आली. आणि आल्याबरोबर ज्ञानोबारायांच्या पायावरती मस्तक ठेवलं. जसं मस्तक ठेवलं तसं ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द निघले, उठ बाळ. उठ बाळ निघाल्याच्या नंतर ती पोरगी उठली, रडायला लागली. बाबा मी बाळ नाही, मी बाळी आहे असं म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबारायाने सांगितलं, हे बघ बाळ, इथून माग माझा शब्द खोटा झाला नाही आणि इथून पुढं होणार नाही. काय सांगितलं, इथून मागही झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही असं म्हटल्याच्या नंतर ऐका, जीही निमिषी मात्र देह पालटिला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा. तुम्ही म्हणता महाराज आतापर्यंत सांगत होतात देवाने अंगीकार केल्यावर, आता संत कस काय आले. ऐका, देवते संत देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. विठ्ठल ऐका किती ताकद आहे म्हणले, स्त्रीचा पुरुष करण्याची ताकद आहे ते संतांमध्ये, ते देवामध्ये. मग आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे त्या भगवंताने, जगाच्या मालकाने, पंढरपूरच्या मालकाने आणि त्या मालकाच्या जे संत आहेत त्या संतांनी आपला अंगीकार करावा. आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे. आपल्याला वाटतं का तसं? आपल्याला वाटतं श्रीमंताने अंगीकार करावा, मला एका श्रीमंत राजानं मला मानावं आहे की नाही. आपल्याला वाटतं एखाद्या मोठ्या नेत्यानं आपला अंगीकार करावा आहे की नाही. पण ऐका, महाराज म्हणले इथं काही खरं नाही. बाकीचं कसं म्हणले, एरते माईके दुःखाची जनते, नाही आधी अंती अवसान. आधी नाही ना अंती नाही. महाराज म्हणले केव्हाच नाही. विठ्ठल
ऐका, आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे, मला सांगायचंय, मी वारंवार सांगतो तुम्हाला, आपल्याला वाटलं पाहिजे त्या भगवंताने अंगीकार करावा, त्या देवाने अंगीकार करावा. अरे देवाने कुणाचा? महाराज म्हणले ज्याचा अंगीकार केला त्याचं वर्णन पुराणात आलंय, अभंगाचं 2रं चरण. पण देखील जाऊ द्या बाबा, ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा, आहे का नाही? आणि त्यांना किती सांगितलं त्यांना काही कळत नाही. आणि असे लोक अशा कार्यक्रमात विक्षेप करतात, आहे का नाही? बहुतांशी ठिकाणी भेटतात. त्यांचं ते घरच्याला सुट्टी देत नाही, आपल्याला काय देणार? एक बायको पैसे गेला म्हणला, मी जर गावचं सरपंच गाव बदलून टाकलं, तालुक्याचा आमदार जरा तालुका बदलून टाकलं, जिल्ह्याचं खासदार जिल्हा बदलून टाकलं. ती म्हणली खासदार व्हायचं राहू द्या, ते जिल्हा बदलायचं राहू द्या, आधी लुंगी म्हणून महापरकर घातला ते काढा. विठ्ठल महाराज म्हणले आजा मेळ भिल्ली नाही तारिली कुंटी नाही, आणि प्रत्यक्ष पुराणे वंदे केले. ऐका, आजा मेळ नावाचे ब्राह्मण, ऐका, देवाने अंगीकार केला. आज भागवतात वर्णन आहे, भिल्लीन अहो शबरी. ऐका, आज शबरीचं चरित्र काढलं ना रामायणातून, तर 35% रामायण 0 आहे. कुंटीन कोण? ऐका, बिदरचा राजा ज्या पुरीच्या पाठीमागे लागला, आणि पाठीमागे लागल्याच्या नंतर बिदरच्या राजाचं सैन्य सुद्धा त्या पुरीला पकडण्यासाठी लागलं. त्या पोरीने जी धाव घेतली, डायरेक्ट पांडुरंगाचे पाय धरले, आणि देवाला एवढंच माहितलं, देवा चरण न सोडी सर्वता. परिणाम, आज पंढरपुरातल्या मालकाच्या अगोदर आणि पंढरपुरातल्या मालकिनीच्या अगोदर तिचं दर्शन. कोण आहे ती? ते अधिकार झाला. देवाने अंगीकार करा. मला सांगायचं एवढं, देवाने अंगीकार केल्याच्या नंतर बरं मुलगी कोणाची होती? वेशीची. पण ऐका, अधिकार आज देवाच्या अगोदर दर्शन. परिणाम, देवाने आपलंसं केलं, देवाने आपलंसं केलं पाहिजे. ऐका, एवढंच नाही तर महाराज म्हणले, अहो हे तर सोडा, पण किती डाकूचा सुद्धा उद्धार झाला, किती पाप केले महाराज म्हणले अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ब्रह्महत्या. सगळ्यात तुमच्यापेक्षा कलाकारापेक्षा मला एक गोष्ट आवडली, इथं चोपदार बाबा लय भारी नसते, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजा. येता का माझ्यासोबत? हा येता? म्हातारी हाय का इथं? हाय नाही तर व्हायचं घोटा. एकदा असं झालं, एक म्हातारे चोपदार आपल्या माझ्यासोबत नाचू लागली. ह्या म्हाताऱ्यांची ठेका धरला म्हणता, कीर्तन सुरू झाल्यापासून बंदच नाही. मला लय नाचायचं नाच, मी बी सुरू केलं, पण कीर्तन संपलं, म्हातारी तिकून काठी घेऊनच झाली. ती म्हणली दिवसभर म्हणते शेळ्या सोड शेळ्या सोड, तेव्हा म्हणतो टांगड्या दुखात या, आणि जी कीर्तन सुरू झाल्यापासून उड्या मारतो तेव्हा नाही तो दुखत. त्याने बाजूला घेतलं, इकडे म्हणलं काय सांगावं म्हणला, नाचण्यात काय प्रेम आहे का भाव आहे का काय म्हणला. पण काय सांगावं म्हणला, जी कीर्तन सुरू झालं म्हणला, जी धोत्रा झुरळ घुसलं म्हणला, कीर्तन संपेपर्यंत निघलत नाही. विठाला इथले चौकदार कसं नाही बरं का, चौक जाताना आडीत तुमची वस्ती वाटाला आनंदीमय वातावरण आहे एकदम. महाराजांनी खूप प्रमाण गोड दिलं. ब्रह्महत्या राशी पातू क्या पार, वाल्मिकी किंकर वंदे केला. ऐका किती महाराज म्हणले, निव्वळ ब्राह्मण मारले, बामण नाही, बामण आता झाले, पहिले निव्वळ ब्राह्मण किती मारले महाराज म्हणले. अहो ते वाल्याला जातो ना आपण माऊली सोहळ्यात, ते जाऊ देऊ ते थोडे माऊली सोहळ्यात आनंद लय असतो, आपण पाहिलं आहे की नाही, आणि आहे की नाही मजा लय असते महाराज. काय ते माऊली सोहळ्यासारखा गेले असतं, बहुतांश जण आपले माऊली सोहळ्यात जात असते नाही का मधून दिंडी असते आपली, वाल्या कोणाच ना तिकडून आळंदी पंढरपूर. हो तुम्हाला सांगा, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्या वाल्याला पाहायला भेटतं. किती रान नाहीत पाहिले कोणी, ते आता ते गेले ते कामातून हळूहळू आहे का नाही. 7 रान. अहो ते म्हणायला 7 आहेत. अपाट पापाच्या राशी म्हणले अनेक ब्राह्मण मारले, निव्वळ ब्राह्मण किती निव्वळ पण आले. हा बरं झालं, गाणे तरी बंद आहेत दादा तुमची. धन्यवाद. विठ्ठल मजा असते, गाणे लय भारी असते आहे की नाही. आता नवीन एक गाणं आलं, कोणतं दिसाय काहीतरी आहे ते, माईक दे माईक.
बाबा देख ना कशाचा काळ आहे विठ्ठल. मी त्या घरी जिथे जेवलो तिथं म्हणलं भया पावडर आण. तेव्हा म्हणलं हाय ना बाबा काळा कशाला लावतो पावडर आहे की नाही. लय कलाकार होता तो आहे की नाही. म्हणून त्यो त्या ठिकाणी उपस्थित तोच आहे काळा शर्ट पक्का ध्यानात ठेवला आणि जाताना त्याला घेऊन जाणार आहे की नाही. लय कलाकार आपण लय आनंदात बरं का. त्यांचे खूप खूप आभार मानावेत. एवढं घर प्रशस्त त्या ठिकाणी कर्मला गेल्याच्या नंतर पोटभर जीव घातलं. नाही तर काय काय ठिकाणी बघा लोक जीव घालतात. एक ठिकाणी की जेवायला गेलं म्हणला वाढ वाढ महाराजाला वाढ. यांना भेटत नसते दुसरीकडे. का घरचे भिकार चोटे आहेत का काय काय बोलते लोक कसे बोलते भरोसाच नाही आहे की नाही. तर खेड्यात बघा खेड्यात तरी बरं आणखी खेड्यात कीर्तन सुटाव आणि 11च्या नंतर एखादा पट्ट्या येतो जय हरी बाबा जय हरी चला दूध आला आणि आपण त्याच्या मागे निघाव. ते लांबूनच वस्ती लांब तिथून आवाज सुरू करणार अय पप्पेची माय अय अय घर अय झोप. बायकोला झोप म्हणते. अय बारधाना. अरे म्हणलं तू काय म्हशीला दगड मारायला का काय काचकून नाव घे की बाय म्हणलं. गेलो महाराजाच्या घरी दारात गेलो अय पप्पेची माय. अरे घर उघड ना. ती बाया दिवसभर काम करून दमलेली होती ती माऊली आहे का नाही. त्या बाईनं तोंडावरचं पांघरून बाजूला घेतलं. काय लागलं ट्याव 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 ट्याव. माणसाला साखर झोप लागायची तर अगं महाराज दुधाला आणलाय बाबू म्हणलं. आता अर्धे पाय तिथंच गळले म्हणलं आता अवघड झालं. ह्यानी जिथून सुरुवात केलं पुढचं काय रामायण व्हायचे. आणि मग ती म्हणली त्या महाराजाला घाल चुलीत आणि तू जाय चुलीत. म्हणलं बघ म्हटलं मी निघालो. आतला मधला मोकळा मार्ग आहे. लक्ष्मण महाराज लयच कोणाला चहा प्यायची हवस असेल लयच इच्छा असेल आमच्या घराला पाय लावायची तर पाय इथंच लागले या भूमीत. जाताना लय चहा पाजायची इच्छा असेल 10-20 रुपये द्या वाटायला टोलना किंवा चहा भेटतं तिथे पितो विठाल. आपल्या खेड्यात तरी माणूस की सिटीत जावं. सिटीत 7 ते 9 किरण असतं ते येणार नमस्कार महाराज नमस्कार चहा घ्यायला चला. मग त्याच्या पाठीमागे जावं त्याच्या घरी जावं ते वाजन हे स्मिता घर उघडतेस का गो म्हणजे शिकल्याला उघड म्हणण्याचा अधिकारच नाही. आणि मग ती बाई ते देवीचा अवतार केस वाढलेले इण्याची खोळ घातलेली ते जनावर येणार आपलं ती सॉरी मग ती बाई येणार आणि घर उघडणार. मग बंटी म्हणणार महाराज आले चहा गेला. ती बाई सांगणार इच्छिक बंटी सिरियल पाहून खूप दमले रे तू चहा कर बाबांना दे मला दे आणि तू पण घे. शिकलेलं बघ आहे की नाही. तुमचे चेहरे तसे दिसायले म्हणून मला काही कळणार आहे का नाही. म्हणून थोडंसं अधूनमधून चहा पाण्याचं बघावं लागतं. काही बघायचं चहा पाण्याचं. हो असंच म्हणलो मी एकदा चहा पाण्याचं बघायचं. एक मात्र उठलं ते म्हणून आण आण आण. आता घर ना दारून कुठून आणू विठ्ठल. किती पापी होता किती पाप केलं. अहो तेवढं तर पाप आपण नाही केलं. तुम्ही करून करून किती केलं असं डोकेवाडी कर. काय 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील याच्यापेक्षा बाकी काय बरोबर आहे का. याच्यापेक्षा जास्त केलं का नाही. पण त्याच्या अपाट बापाच्या राशी असणारा व्यक्ती पण ऐका देवाने अंगीकार केला. जसा वाल्या कोळी बोलला ना तसं देवाला वागावं लागलं. एवढंच नाही तो वाल्या कोळ्याची वाल्मिक ऋषी झाले. ऐका आज रामायण ऐकतो आपण इथे काय भागवत कथा रामायण भावार्थ आहे ना ते काय मजा आहे महाराज ऐकायला बसल्यावर कळतं. ए दिदी हे पोरग आहे का हे चुप बस बेटा. ए तुला 10 रुपये देतो इकडे बघ जाताना. हा इकडे बघा आता शांत बस. हा पहिले जाताना पैसे देतो मध्ये एक्सेप्ट करू नको. पण कवा जावा हे मला देतील तेव्हा पण ऐका किती गोड असतं महाराज रामायण ऐकायला बसल्याच नंतर जे ऐकतो ना त्याच्यावर अंतःकरणानं उतरवतो. तुम्हाला सांगतो आमच्या गावात बाबा एवढं आणि आम्ही दरवर्षी भावार्थ रामायण ठेवतो. तुम्हाला सांगतो आमच्या गावात 3 पोरं होते रोज रामायणाला जायचे. रोज रामायणाचा लय छंद ऐकायचा. असे हे जे लेकरं बसलेत काय किती भया शांत त्याच्याकरता टाळ्या वाजा बरं एकदा संस्थेत तू भया बघा चेहरा संस्थेतला. तुम्हाला सांगतो
असे 3 महाराज 3 लेकरं रोज जायचे रोज रामायण बसायचे. पण प्रॉब्लेम असा होता ते 3 तराचे 3 होते. एकाला खरूच झालती, एकाला सर्दी झालती, एकाला वा झालत्या. येते ते गेले खर 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 डोकं खाजीत बसायचं, एक बोट चाळीत बसायचं एकच. ते रामानावाले म्हणले उद्या जर तुम्ही आले ना रामान निक्षेप करायला तुम्ही ना आम्ही अजिबात यायचं नाही म्हणले. इथं तिकडं म्हणले तिकडून ऐकायचं घरून तुमच्या ते पटांगणात बसायचं म्हणले. तिघं गेले म्हणले उद्या तर रामान तर आपल्याला येऊ देणार नाहीत. आणि तिथं गेल्यावर जर असं निक्षेप केला तर हाणून पाठी देईन म्हणले. तिले तापलीत. मग खरजूला शेंबडा एक झाला. शेंबड्या खरजुल्या वावाल्याला काय सांगले बघ वावाल्या तो ह्या डोक्यातल्या वापर तो ह्या तोंडावर येऊ दी त्याचा मवळ होती तो ह्या अंगावर. पण तो जर डोक्यात हात घातला तर तू ना आम्ही. आणि ते वावलन शेंबड एक झालं. खरजुल्या सांगल्या बघ तो हे बोट काय गळून पडायचे पडू दे पण तो जर तिथं बोट खायजिले की तू ना आम्ही. आता तिघाचं ठरलं. आता सर्दी वलं आणि ते वावलं एक झालं. आणि ते शेंबड्या सांगते बघ शेंबड्या तो ह्या गंगा यमुना कुठं तोंडात जायच्यात मेरू पर्वताला पोहोचायच्यात तिथं पोहोचू दे पण तो जर मागं वडलं की तू ना आम्ही. ठरलं गेले 3 जण रामायणात बसले. रामायण सुरू झालं पण वावाल्याला दम नाही का वावाला नुसतं असा करायचा. खरजूला असा करायचा. त्याला माहिती होतं बोटाला बोट लावलं की मागून ठोकेत आणि ते सर्दीवर असं करायचं. त्यातलं वावलंय चाबरं होतं. वावलंय चाबरं होतं. रामायण चालू होतं. प्रसंग चालू होता. रावणानं सीता पळवली. वावलं गेलं तिथं रामायणवाल्यापाशी म्हणला बाबा मी सांगू का ते म्हणले सांगू द्या म्हणले बारकं पोरगं गावातलं लय चांगलं सांगते सांगू सांगा सांगा म्हणले शाब्बास शाब्बास बेटा बस. ते म्हणलं ऐका रावणाने सीता पळवली. प्रसंग चालू होता. म्हणला रावणाने सीता पळवली. रामाला बातमी कळाली. रावणाने सीतेचं हरण केलं. राम म्हणला सायरा वायरा धावतच आला. आणि रावणाने सीताला कुठं नेलं म्हणले अशोक वाटीत. रामाने सांगा ना बाबा आहे का नाही. अशोक वाटीत नेलं म्हणले. राम निघाले म्हणले लंकेच्या दिशेने अशोक वाटीच्या दिशेने. पण जाताना म्हणला आडवा काय लागला समुद्र. म्हणला समुद्रात शेजारी दगड पडलेला होता. रामाने उचलला समुद्रात टाकला. जसा टाकला तसा बुडाला. म्हणला ह्या रामाच्या डोक्यात मुंग्याचा आल्या. म्हणला जेच रामाने डोकं खाजायला सुरू केलं म्हणला बाबा 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 अरे शेंबड म्हणला खरजुल्या त्यांनी तिथं जाऊन डोकं खाजून घेतलं रे. म्हणला बघ जरा बघ बघ बघ. शेंबड्या म्हणला थांब बरं मला जाऊ दे. म्हणला ह्या गंगा यमुना पर्वताला पोहोचल्यात. म्हणला पर्वताला मेरू पर्वताला. म्हणला मला मागं वाढताय ना पुढंच वाढताय ना. म्हणला मला जाऊ दे. म्हणला रामायण सांगायला. खरजुल्या म्हणला मग हे बोट गळून पडायले तू हो काय घेऊन बसलास. म्हणला खरजूला गेलं. म्हणला सरक. म्हणला गोट पळून बोट गळून पडायची आली तरी तू सांगू दे म्हणला मला थोडंफार. बसला. खरजुल्याने सांगितलं ऐका. म्हणला ऐका राम ज्या ठिकाणी समुद्राच्या काठी उभे होते म्हणला वानर सैन्य आलं. वानर सैन्याने काय केलं म्हणला राम सेतू बांधला. पूल तयार केला. आणि त्या पुलावून राम आणि वानर सैन्य कुठं घुसलं म्हणले डोकेवाडी. कुठं घुसलं लंकेत. म्हणले लंकेत घुसलं. तिकडं राक्षस आपलं रावणाच्या सैन्याला कळलं. म्हणले रामाचं सैन्य धावतच आलंय. म्हणले सीतेचं हरण केल्यामुळं आणि रावणाचं सैन्य तापलं ना. ते म्हणलं बाबा बाबा युद्ध होणार आहे म्हणले. म्हणला इकडून रामाचं सैन्य धावतच गेलं. म्हणला तिकडून बी रावणाचं सैन्य ताईट झालं. म्हणला धावतच निघलं. म्हणला असं फन 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 करीत निघलं. म्हणला एकामेकाकडं हे इकडून रामाचं सैन्य इकडून रावणाचं सैन्य असं भिडणार. म्हणला असं युद्ध होणार. आता युद्धाचं म्हणला जवळपास तयारी झाली. म्हणला एकामेकाला भिडलं. म्हणला जीज भिडलं. म्हणला हे म्हणला युद्ध झालं. म्हणला घनघोर युद्ध झालं. म्हणला लयच युद्ध झालं. म्हणला काय सांगावं. म्हणला अरे शेंबड्या. म्हणला अरे मला सांगू द्या रे मैले हाल केले तुम्ही दोघांनी. मग म्हणला काय बोट चाळून घेतलेस. म्हणला गेलं शेंबड सरक. म्हणला बाजूला सगळं तू सांगतो का. म्हणला मला सांगू दे काय. गेला. म्हणला ऐका रामाचं युद्ध सुरू होतं. रामाचं सैन्य मेलं. रावणाचं सैन्य मेलं. म्हणला रावण पागलच झाला. म्हणला वानर सैन्य राक्षस सैन्य मारलं. म्हणला आणि म्हणला रावण नुसता हवाई मार्गाने युद्ध करू लागला. म्हणला हवेत उड्या मारायचा युद्ध करायचा.
रामाला घामच फुटला म्हणला, बाद 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 बाद. रामाला घामाच्या म्हणला हे लागला म्हणला, आहे का नाही, सगळं पाणीच निघायला लागलं म्हणला रामाच्या अंगातून. मग रामाने काय केलं म्हणला, रावणाने हवाई मार्गाने युद्ध केलं की राम असा पाठीमागे भात्यात हात घालायचा म्हणला, ह्या संग 3 बाण काढायचा म्हणला, आशे सोडायचा म्हणला, विठ्ठल विठ्ठल. असं म्हणलं आपल्याला बरं वाटतं आहे की नाही, असं पाहिजे आहे की नाही. मग काय चाललं होतं आपलं, गेले कीर्तन आहे का नाही. बरं झालं तुम्ही कीर्तन म्हणले. मी एकदा म्हणलं कीर्तन काय चाललं होतं, एक म्हातारी उठली ती म्हणली, थोबाड तोंड्यात तुला कशाला आणले. तसं काही होऊ नये आहे की नाही. मग काय चाललं होतं आपलं की ऐका, एवढा वाल्या कोळ्याने एवढं सुंदर रामायण लिहिलं, तसं जगाच्या बापाला देवाला वागावं लागलं. ऐका, ताकद अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे ते भजनाप्रमाण काय तोरपणा जाळायचे. इथं तुमच्या कशालाच किंमत नाही म्हणजे इथं काय फक्त खाली भजन म्हणून अंतकरणाने, भावनायुक्त अंतकरणाने, श्रद्धायुक्त अंतकरणाने भजन केलं पाहिजे. नाही तर पुढच्या जन्मात काय करतो म्हणले देव, नाही भजन केल्यावर 2 फ्युजा काढून घेतो. काय करतो, 2 फ्युज. सांग का फ्युजा काढेल कशी असते. आता उगं माझ्याकडे गाड्या झाल्यात, तो गाडी नव्हती, तो मी एसटीने प्रवास करायचो. मग आपलं गिरवली फाट्यासारख्या फाट्या उतरायचं बरं का बाबा. मग कार्यकर्त्याला फोन करायचे, लक्ष्मण बाबासारख्याला, हनुमंत बाबासारख्याला, बाबा फाट्यावर आलोय मी. मग ते काय करणार. पण आता हे नाही आपल्या गावातले एकदम गोड माणसं आहेत, दुसरीकडचं सांगतो. मग ते गावकरी कार्यकर्ते चतुर असतात, ते सगळ्याच गावात बाद झालेलं आहे का त्याला म्हणणार जाय महाराजाला आणायला. ती एक न्यायला आलं मला, आणि आल्याबरोबर त्यांनी फोन केला, कुठे आहेत महाराज. म्हणलं फाट्यावर आहे. तिथे थांबा. म्हणलं बर. तुम्ही कुठं, आलू आलू म्हणला. बर या. फाट्यावर थांबलो. फाट्यावर आल्या म्हणला, कुठे आहेत महाराज. म्हणलं इथं 3 टपऱ्यात 3 टपऱ्यापाशी थांबलोय. तिथेच थांबा. बरोबर. ती बदली टपरी ती आपल्या चुलत्याचीच आहे म्हणला. बर. म्हणलं चुलते कुठे आहेत. मिले म्हणले. तिथं आला पण तो गाडीच लुटीत आला. कसा आला, गाडी लुटीत आला. म्हणलं गाडी कम लुटीत आणली, बंद पडली म्हणला. म्हणलं आता म्हणलं करा सुरू. तिथे नाही होत म्हणला, लॉक लागते म्हणला. आणि मग म्हणलं कोण ढकली. म्हणलं तुम्ही आहेत ना. म्हणलं तुम्ही ढकला ना. म्हणलं तुम्ही ढकला. म्हणलं महाराज आहे ना. लई ठिकाणी पडले म्हणला धोत्रे. लय पाहतो म्हणला, रोज कदर आणला म्हणला या धोत्र्याने. आणायला न्यान जा, आणायला न्यान जा, कदर आणला म्हणला. म्हणलं बर. आता इकडं तिकडं पाहिलं, कोणी नव्हतं. मग लोटली केली सुरू केलं. म्हणलं बसू का. मला म्हणला कुणाला येते म्हणलं. म्हणलं डबल येत नाही. म्हणलं बसा म्हणला. बसलो मी. बसलो हाणायला. म्हणलं बसले का. बसलो म्हणून तर बंद पडली. म्हणला उतरा. पुन्हा ढकलेली, सुरू केली, पुन्हा बसलं. झालं. म्हणलं चालायचं का. हो चला म्हणला. चालल्यावर महाराज म्हणलं हिरा बल्ब बंद पडला म्हणला. आणि म्हणलं रस्ता काय खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्ड्यात. आणि मग रस्त्याने सुरू झालं. मग म्हणलं लग्न वगैरे झालं का. नाही ना महाराज, बघणी कधी असली तरी. म्हणलं चांगले पडे थपीला, तो ह्यासारख्याला कुठून आणावं आहे का नाही. आणि योग चालू जवळजवळ ते बोलण्याच्या राड्यात खड्डा आला. जेव्हा खड्ड्यात गाडी आदळली तसं ते म्हणला डा पाठी मग खाली पडा म्हणला. लागलं का म्हणला. म्हणलं हो. दूध फाटलं म्हणला. म्हणलं हो. विठ्ठल विठ्ठल. ऐका मला सांगायचं एवढं,
की ह्या जन्मात जर भजन नाही केलं तर पुढच्या जन्मात निश्चितपणे देव तुमचे फ्यूज काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रेमाने भजन करायचे, नामचिंतन करा आणि बळच करायचं नाही का नाही. उगा करायचं म्हणून करायचं असं केलं नाही पाहिजे. श्रद्धायुक्त अंतकरणाने, भावनायुक्त अंतकरणाने केलं पाहिजे. सांगू वर हात करा ऐका. हां टाईट एकदम कोपरा एकदम एकदम एकदम. पाठीमागच्या महिला मंडळी रोहित ते चहा पाण्याच केलंय का बाबा? केलं ना लगेच चहा. हात 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 पाठीमागचा कोपरा, ते कोपरा पलीकडचा. महिला मंडळी तुम्ही बाहेर गावच्या नाहीत, इथल्याच आहेत. सर्वांनी वर बाबा एकदम ठोबा रुख जय ठोबर एकदा जोरदार टाळ्या हो द्या यांच्याकडे. आणि सांगू जाता जाता 2 मिनिटं घेऊन सांगेल. करायचं असलं तर श्रद्धायुक्त अंतकरणाने करी जा महिला मंडळी, आहे की नाही. नाही तर महिला मंडळीचं भजन एककडं असतं, म्हणणं एककडं, आहे की नाही. आराम म्हणजे स्तुती अथवा निंदा करावी, देवाची कीर्ती मानवाची वर्णू नाही. जाता जाता सांगेल. बोलता आलं चांगलं बोला, वाईट बोलण्याचा प्रयत्न करू नका, आहे की नाही. चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा. वाईट कुणाला आहे, कुणाची हिंसा, कुणाचं मन दुखेल असं वागू नका. झाली आपली वेळ. भजन करायचं असलं श्रद्धायुक्त अंतकरण करायचं, नाही तर काय करायचं म्हणून करायचं. तुम्हाला सांगू सिटीतल्या बायाचं लय सोंग चालले. हे नवीन बाया भाजनाला लागल्या. डॉक्टरची बाईक होती, डॉक्टर आला घरी. डॉक्टर आल्याबरोबर ती म्हणली आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, काय करा म्हणली, काहीतरी गिफ्ट द्या. ते म्हणलं काय आणायचं? ती म्हणली काय नाही, आता आमचं भजनी मंडळ तयार झालंय, असं गिफ्ट आणा जगात न वाजलेलं वाद्य आणून. जगात न वाजलेलं. डॉक्टर गेला आळंदीला गेलं. म्हणलं ओ दुकानदार, जगात न वाजलेलं वाद. अरे ते म्हणले तो फ्यूजा उडाल्या का गोळ्या संपल्या, पळ पुढं. असं करून करून ते हाकून दिलं. गावात आलं. शेवटी कदरून डोक्याला हात लावला. मित्र भेटला. अरे म्हणला काय झालं? काय नाही म्हणला, बायकोने सांगितलं जगात न वाजलेलं वाद्य आणून दे. कुठून आणू म्हणा, भेटानच म्हणला. अरे ते म्हणला किती सोपं रे म्हणला, येड्या माणसा, चल म्हणला गावात. त्यांनी नेलं कुंभाराच्या गलीला. हे भला मोठा माठ घेतला, रानात नेलं, आग्या मवळ त्या माठात घातलं. ते डेरा असतो गार पाण्याचा, ह्या पक्काट बांधला. डॉक्टर म्हणला बघ. डॉक्टर म्हणला वाजायचं कसं? काय नाही म्हणला, त्याच्यावर हात ठेवायचा, फक्त हलवायचं, गुंग 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 गुंग, त्यातून आवाज यायचा गुंग. डॉक्टरला खुश झालं. गेलं बायकोकडे घेऊन. बायकोन म्हणला बघ वाद्य आणलंय. बायको म्हणजे कसं वाजायचं? काय नाही मला हात ठेवायचं, असं वाजायचं फक्त गुंग गुंग गुंग. ह्या बायकोला खुश झाली. तिथं बघायला काय, ती आता सिटीतली बाय आहे का नाही. कुठं वकिली बाईन, ती शिक्षकी बाईन, कुणाची बायको, एकाची 2 घरं करणाऱ्या बाया, आपलं ती सॉरी सगळ्या बाया जमा झाल्या, आहे का नाही. आणि तिथं जमा झाले. आमचं भजनी मंडळ बी चला संगीत बघायला. गावात भजनी मंडळ संगीत आणले. गेले तिथं आणि बसल्यावर मग ते वकिली बाई, आता वकील नाही कोणी, तिथं लय आहे ते शर्ट आहेत आपले, फिट बसतेत लगे, आहे का नाही. वकिलाची बायको वकिलासारखीच चॅप्टर. ती म्हणली होय डॉक्टर बाई, वाद्य तर लय भारी, पण मला वाटतं या वाद्यावर आपण भजन म्हणावं. डॉक्टरीबाई म्हणली काहीच अडचण नाही म्हणली, म्हणून म्हणली. आणि मग पण वकिलीबाई म्हणली हे जे पुरुष मंडळी बसलेत ना, ह्यांची लाज वाटती, ह्यांना बाहेर काढून द्या. आणि डॉक्टरीबाई म्हणली ओ पुरुष मंडळी, आम्हाला महिला मंडळीला भजन करायचे, जरा तुम्ही
बाहेर जा आणि जाता जाता तेवढा दरवाजा लुटून घ्या. आता हे एवढं सोपं असतं होय भजनी मंडळ. ह्यातल्या एका पठ्ठ्याने कडीच हाणली, कडी ठोकली. दुसरं त्याच्यापेक्षा चाबरं होतं. घरी गेलं, कुलूप घेऊन आलं, कुलूप ठोकलं, चावी घेतली, खिशात घातली, चौकात जाऊन बसली. वकिलींबाईचं त्यांचं भजन सुरू झालं. भजन सुरू झालं, वकिलींबाई काय म्हणली, अहो हे वाद्य आत आहे डॉक्टरीबाई, तोपर्यंत इतकं वाजतं, हे जर संगीत बाहेर काढलं तर किती वाजल. काय म्हणली, बाहेर काढलं तर किती वाजल. डॉक्टरीबाई म्हणले काहीच अडचण नाही. आणि मग यांनी खोललं. आता खोलल्यावर संगीतात हात घातले. संगीतात हात घालूच तर संगीत राहीन का. जसे हात घातले तसं संगीत बाहेर आलं. तशी गवळण सुरू झाली. आई 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 आई. एक म्हातारं म्हणलं चौकातून, आई आई काय म्हणतात रे. अरे दुसरं म्हणलं, आई गाय मी नाही खाल्ली माती म्हणतात. पुन्हा जास्त सुरू झालं. आई 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 आई. आता मोहाबी आवाज निघाला. आई 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 आई. एक म्हातारं म्हणलं, आता खरं भजन पेटलं म्हणलं. चला म्हणलं बघायला. आले म्हणले बघू आपण खिडकीतून. खिडकी खोलली, पाहिलं ह्या भजनी मंडळ तुप पोळ्या खाऊन मस्त तब्येती करून बाहेर आलं. बाहेर आलं, हे काढ भजनी मंडळ बाहेर. जसं भजनी मंडळ बाहेर काढ, वकिलाची बायको दुसऱ्या दिवशी वकिलाला पाणी घेऊन गेली. वकील म्हणला, ताई तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणली, डोक्यावर परिणाम झाला का, मी बायको ना तुमची. फक्त मला सांगायचं तात्पर्य एवढे की कोणतीही गोष्ट करायची असेल तर भावनायुक्त अंतःकरणातून, श्रद्धायुक्त अंतःकरणातून असली पाहिजे. तो का म्हणे ते वचनप्रमाण काही थोरपण जाळायचे. झालंय आपलं कीर्तन. म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ऐका, या ठिकाणी आज या भव्य दिव्य वातावरणामध्ये अगदी आनंदमय वातावरण चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 58 वर्षापासून. मला वाटत नाही बाबा तुम्ही माझ्या इतका छोटा कीर्तनकार आतापर्यंत 58 वर्षात आणलं कोणी आहे का नाही. म्हणून अगदी कमी वयातला कीर्तनकार. एकाहून एक बळी रे. सगळे मोठे मोठे मंडळीत विद्वान मंडळी, महादेव बाबा, बोधले बाबा, गोविंद महाराज आहे का नाही, माळोदे महाराज, मोठे महाराज, पिंगळे महाराज, वनवे महाराज, सगळे मोठे मंडळी. यांच्यात तुम्ही माझ्यासारख्या पांढराला बोलावलं, निश्चितपणे मनाचा मोठेपणा केला. म्हणून तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, पवन असो हनुमंतराया चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका, जाता जाता येत्या 5 मे पासून तर 12 मे पासून श्री क्षेत्र शृंग ऋषीगडाचा भव्य दिव्य असा पहिलाच नारळी सप्ताह आहे. आडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा आहे. त्या दिवशी तुम्हाला अक्षय महाराजांनी सांगितलं असेल, त्यांची त्या सोहळ्यामध्ये कथा आहे. जवळपास त्या ठिकाणी 25, 30, 35 हजार पब्लिक राहणार आहे. आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण आमंत्रण आहे. याच ठिकाणी नारदाच्या गादीवरून तुम्हाला निमंत्रण देतो. सर्वांनी 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत यायचं आहे. हनुमंत बाबा येणार आहेत, लक्ष्मण बाबा येणार आहेत, आमचे अण्णासाहेब चोरमाल साहेब येणार, सर्व भजनी मंडळ बाबाही येणार आहेत, सर्व महाराज मंडळी तुम्हालाही निमंत्रण. सर्वांना पुन्हा एकदा निमंत्रण. झालेली शिवाय या ठिकाणी गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये लहान आहे मी, काही एखादा शब्द चुकून गेला असेल माझी मला परत करा. ऐका, मायबापाचं अंतकरण करून तुम्हाला 2 असले तर मला 3रं माना, 3 असले 4थं माना, आणि नसलं तर मला वटीत घ्या, बाकी काय नाही. म्हणून झालेली शिवा समर्पित करतो. नाही तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचवा का पावले, ते चोजू करून माऊली रिजीजीवी. या युक्तीप्रमाणे झालेली शिवा याच ठिकाणी संपन्न. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय.